स्प्रिंग स्प्रिंग ठीक आहे, पहा काय कटिंग ऑफ स्प्रिंग. स्प्रिंगला जर कट केलं तर मला हे सांगा त्याची रिजिडिटी वाढेल की कमी होईल. जर मोठी स्प्रिंग आहे, मोठी स्प्रिंग आहे तिला कट केली तर तिचा हार्डनेस किंवा तिची रिजिडिटी काय होते, वाढते ना, बरोबर. जितकी छोटी स्प्रिंग तितकी रिजिडिटी तिची जास्त होते, बरोबर. मोठी असेल तर ती जास्त आपल्याला ओढता येते, कंप्रेस करता येते, पण जसं जसं तुम्ही तिची हे कमी करत जाल, लेंथ कमी करत जाल, तस तसं काय होतं, रिजिडिटी कमी वाढते, रिजिडिटी वाढते. म्हणजे लेंथ आणि रिजिडिटी मध्ये कोणतं प्रपोर्शन आहे, इनवर्स प्रपोर्शन, बरोबर आहे. लेंथ जर कमी केली तर रिजिडिटी काय होते, वाढते, इनवर्स प्रपोर्शन. अरे ईशान लक्ष आहे, हा. तर काय म्हटलं, जर लेंथ जर कमी केली तर रिजिडिटी वाढते. समजलंय का, समजलंय का. लेंथ जर 2 टाइम्स कमी केली, 2 टाइम्स वाढवली सपोज, ठीक आहे, तर रिजिडिटी काय होते, 2 टाइम्स कमी होते, 2 टाइम्स कमी होते. ठीक आहे, हे समजलंय का तुमचं, इनवर्स प्रपोर्शन समजलंय का. आता क्वेश्चन कडे जा. ठीक, क्वेश्चन पहा. क्वेश्चन काय, द टाइम पिरियड ऑफ मास सस्पेंडेड फ्रॉम अ स्प्रिंग इज टी. पहिला इनिशियल टाइम पिरियड काय आहे, टी. विदाउट सॉल्विंग जमू शकतो क्वेश्चन. काय पहा, इफ द स्प्रिंग इज कट इनटू 4 इक्वल पार्ट्स. ठीक आहे, त्या स्प्रिंगला काय केलं आपण, 4 इक्वल पार्ट्स मध्ये कट केलं. ठीक आहे, म्हणजे रिजिडिटी काय किती टाइम्स वाढली, 4 टाइम्स वाढली, बरोबर. म्हणजे इनिशियली जर त्याची के असेल तर बाकी ज्या 4 स्प्रिंग असते, 4 स्प्रिंग्स आहेत, त्या 4 स्प्रिंगची रिजिडिटी काय होणार आहे, एकाची 4K, दुसऱ्याची 4K, तिसऱ्याची 4K आणि चौथ्याची 4K. ठीक आहे, तर आता काय केलं की अँड द सेम मास इज सस्पेंडेड फ्रॉम वन पार्ट, देन द न्यू टाइम पिरियड विल बी. नवीन टाइम पिरियड काय असेल, टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय त्या आधी सांगा मला. टाइम पिरियड इज 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ m/k, बरोबर. मग रिजिडिटी आणि टाइम पिरियड मध्ये कोणतं प्रपोर्शन आहे, इनवर्स प्रपोर्शन. जर मला सांगा रिजिडिटी 4 टाइम्स वाढली तर टाइम पिरियड किती टाइम्स डिक्रीज होणार, डिक्रीज होणार ना, इनवर्स प्रपोर्शन आहे नाही. रिजिडिटी किती वाढली, 4 टाइम्स ना, मग टाइम पिरियड किती हे होणार, 2 ने डिक्रीज होणार. हे समजलंय काय केलं, इनवर्स प्रपोर्शन आहे आणि स्क्वेअर रूटनी, बरोबर. मग याला कसं लिहू शकता तुम्ही, T2 अपॉन T1 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ K1 अपॉन K2. हा T2 फाइंड करायचा आपल्याला. मग T2 इज इक्वल टू काय येणार, T1 इंटू स्क्वेअर रूट ऑफ K2 अपॉन K1 विच इज इक्वल टू K1 अपॉन K2 ने K1 अपॉन K2. मग T1 काय आहे, T आहे, स्क्वेअर रूट ऑफ K1 ची व्हॅल्यू काय आहे, K, आणि याची व्हॅल्यू काय आहे 4K. हे कॅन्सल आउट होईल आणि काय झाला T/2. टाइम पिरियड जो सेकंड आलाय तो काय आला T/2. 1/4 चा स्क्वेअर रूट काय आलं, हाफ, बरोबर का. टाइम पिरियड कितीने डिक्रीज झाला, 2 ने डिक्रीज झाला, 2 टाइम्स ने डिक्रीज झाला. का, कारण रिजिडिटी कितीने वाढली होती, 4 टाइम्स ने वाढली होती. समजलंय का. पुढचा क्वेश्चन पहा. हा, a simple harmonic oscillator consists of a particle of mass m and ideal spring with spring constant k. The particle oscillates with a time period t. The spring is cut into 2 equal parts. किती equal parts मध्ये कट केलं, 2. The one part oscillates with same particle. The time period will be. टाइम पिरियड काय होईल, हा नाही बरोबर क्वेश्चन. आता याने किती मास सेम ठेवलंय, पार्टिकल काय केलंय, क्वेश्चन पहा. सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर आहे, त्याच्या सोबत काय लावलेलं आहे, एक पार्टिकल लावलाय ज्याचं मास m आहे. मग आता त्याला कट केलं आणि तोच मास कुठे लावला, त्या 2 पार्ट्स मधल्या एका स्प्रिंगला लावलाय तो मास. ठीक आहे, मग आता टाइम पिरियड काय होईल. ठीक आहे, तर हे काय झालं, स्प्रिंग कट किती हाफ मध्ये केली आपण, 2 हाफ मध्ये केली. ठीक आहे, मग टाइम पिरियड आता रिजिडिटी किती वाढली, 2 ने वाढली. मग टाइम पिरियड किती कमी होणार, √2 ने कमी होणार, बरोबर का. समजलंय का, लिहू शकता ते, लिहा बरं. क्वेश्चन नका लिहू, डायरेक्ट आन्सर लिहा. काय केलं, T इज इनवर्सली प्रपोर्शनल टू √1/k. सो T2 अपॉन T1 इज इक्वल टू L स्क्वेअर रूट ऑफ
K1 अपॉन K2. ईशान समजते हे? त्यालाच काय लिहू शकतो आपण? K अपॉन 2K T2 अपॉन T1. So T2 is equal to T into root 1 by 2, म्हणजेच T by root 2.